नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आम्ही शिवगण पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहोत. ते दशपर्णी आर्क फवारणी करत आहेत. ही त्यांची दुसरी फवारणी आहे. प्रेरणा शेती गट बस्सरगे यांच्याद्वारे तयार केलेले हे दशपर्णी आर्क आहे. दशपर्णी आर्कमध्ये विविध प्रकारचे पानं, जी आपली निसर्गात मिळणाऱ्या पानं ज्यांना जनावरं खात नाहीत, अशा पद्धतीचे विषारी पानापासून हे कीटकनाशक बनवलेलं आहे. तर ते रसायनमुक्त आहे. रसायनमुक्त शेती, सेंद्रिय शेती यांना प्राधान्य देण्यासाठी प्रेरणा गटाने खूप सारे उपक्रम राबवलेले आहेत आणि त्यातलाच हा एक उपक्रम आहे दशपर्णी आर्क. दशपर्णी आर्क आपण फवारणी केल्यामुळं कीटांचा प्रादुर्भाव दूर होतो आणि बुरशी ही कमी होते. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हे दशपर्णी आर्क फवारल्यानंतर किती छान भाताचं पीक आलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक पिकावरती भुईमूग, शेंगा, मक्का, भात, कुठल्याही सोयाबीन, कोणत्याही पिकावरती हे दशपर्णी आर्क कीटकनाशक म्हणून आपण फवारणी करू शकतो. आता आम्ही शिवगण पाटील यांचे अनुभव जाणून घेऊया. बोला शिवगण पाटील साहेब. नमस्कार बंधूंनो, मला ह्याच वर्षी हा म्हणजे दशपर्णी आर्क आमचे मिसेस गटामध्ये असले त्याने आणून दिलेले होते. त्याच्या अगोदर काय मी वापर म्हणजे रासायनिक खत वगैरे जास्त यूज करत होतो, पण ते काय काही दिवसासाठीच व्हायचं. नंतर जे रोग वगैरे पडायचे. ह्यावर्षी मी याच्या अगोदर पण एक 15-20 दिवसा अगोदर घेतला होता. ते मारल्यानंतर फरक की फुटवा, सगळ्यात मोठं म्हणजे पानं ह्याची मोठी झाली. त्याच्यामुळं पिकाचं वाढ हा एकदम फास्ट आहे. कलर पण असं डाऊन वाटत नाही की मला लागू टाकायला पाहिजे, दुसरं औषध टाकायला पाहिजे. आणि कुठले पानं वगैरे फाटत नाहीत किंवा किडामुळे कुठले पानं कातरत नाहीत. बुरशी पण असं कुठे मरत नाही. मरणे म्हणजे कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आता दुसरा मी फवारणी. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शिवगण पाटील यांचे अनुभव आणि पिकांची जी कशी वाढ झाली आहे ते तुम्ही पाहिला. तरी प्रत्येकाने सेंद्रिय शेतीकडे वळून अशा पद्धतीचे आर्क तयार करून स्वतः वापरावे आणि त्याचा अनुभव घ्यावा. याच्यामुळे जे रासायनिक खतावरती होणारा खर्च आहे तो कमी करू शकतो आपण आणि शेती बचत करू शकतो. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. नमस्कार.